अंबरनाथ पालिकेत टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला 14 कोटी रुपयांची कामं दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करंजुले यांनी केलाय। तसंच पालिका अधिकारी आणि सनबर्ड कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यांच्या या उपोषणाला अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीही पाठिंबा दिलाय। तर सनबर्ड कंपनीने मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत। अंबरनाथ पालिकेनं नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या 14 कोटी रुपयांच्या 6 कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवली। यात 10 ठेकेदारांनी सहभाग घेतला। मात्र त्यापैकी 7 ठेकेदारांना अपात्र ठरवून निविदा प्रक्रियेतून बाद करण्यात आलं, तर उर्वरित 3 ठेकेदारांपैकी पात्र नसलेल्या सनबर्ड कंपनीला हे काम देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी करंजुले यांनी केलाय। या कंपनीने जॉईंट वेंचर करून स्वतःच्या नावावर नसलेला स्टॅम्प पेपर वापरला आणि त्यातही खाडाखोड केली। त्यामुळे सनबर्ड कंपनीवर आणि अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि मुद्रांक शुल्कात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रवी करंजुले हे आमरण उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या या उपोषणाला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीही पाठिंबा दिला असून अंबरनाथ पालिकेनं प्रशासकीय राजवटीत केलेल्या कामांचं ऑडिट करावं अशी मागणी किनीकर यांनी केली। तर 14 कोटी ही छोटी रक्कम नसून या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली। अंबरनाथ नगर परिषदेने नागरी नगरोत्थान योजनेअंतर्गत अंबरनाथ शहरातील विविध विकास कामे करणे, एकूण कामे 6, त्याची प्राकलन रक्कम होती 14,24,57,000 रुपये। मुळात हे टेंडर झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार ते 8व्या दिवशी टेंडर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती, निविदा ओपन करायला पाहिजे होती, परंतु तब्बल 8 महिन्यानंतर ही निविदा ओपन केली यांनी आणि ह्या निविदेमध्ये एकूण 10 कंत्राटदार लोकांनी सहभाग घेतला होता। त्याच्यापैकी 7 निविदाधारकांना यांनी परस्पर कुठल्याही पूर्वसूचना न देता त्यांची निविदा बाद केलेली आहे आणि हे टेंडर त्यांनी मॅनेज करून सनबर्ड मल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड अंबरनाथ या कंपनीला त्यांनी अंधन म्हणून दिलेलं आहे। जे अटी आणि शर्ती जे होते ह्या टेंडरमध्ये त्यामध्ये बसतच नाही, फक्त संगनमत करून आणि भ्रष्ट मार्गाने त्याला हे टेंडर मिळण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या निविदा समितीने जाणून बुजून हे सर्व कृत्य केलेले आहे। सनबर्ड मल्टी व्हेंचर्स या कंपनीच्या मालकानं जॉईंट वेंचर केलेला आहे एका कंपनीशी आणि तो जो स्टॅम्प पेपर जो वापरला होता 500 रुपयाचा, त्याच्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे। कंपनीच्या नावाचा तर मुळात तो स्टॅम्प पेपर नव्हताच, परंतु ज्या नावानं तो इश्यू झाला होता त्यावरती त्यांनी खाडाखोड केलेली आहे आणि अंबरनाथ नगरपालिकेची फसवणूक केलेली आहे। त्याच्यावरती एक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि मुद्रांक शुल्क ॲक्टनुसार त्याच्यावरती संबंधित स्टॅम्प पेपरवरती खाडाखोड केल्याचा एक गंभीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। 14 कोटी मोठी रक्कम आहे, ही 100% रक्कम कोणाच्या तरी फायद्यासाठी हे करण्याचा घाट आहे, हे त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। त्याची 300-350 कागदपत्रे त्यांनी जोडलेली आहेत आणि त्यांनी याचबरोबर चौकशी करण्याबरोबर याची आर्थिक गुन्हे प्रकटीकरण शाखा, मुद्रांक ॲक्ट आणि गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रशासनाला एक अर्ज त्यांनी केलेला आहे। संबंधित जे काही ठेकेदार आहेत, संबंधित जे काही अधिकारी आहेत, त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे, कारण का हा लोकांचा पैसा आहे आणि तो लोकांच्या हितानं कामासाठी लागला पाहिजे। आफ्टर कोविडच्या नंतर पूर्ण नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार चालू झालेला आहे। प्रत्येक वार्ड वाईज काम झालं न झालं याचं ऑडिटही होणं गरजेचं आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, हा एकच भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे, पण अशा अनेक कामं जे आहेत प्रशासन राजवटीमध्ये झालेले आहेत, जे कामं न करता बिलं काढलेले आहेत, त्याचीही चौकशी आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कलेक्टर साहेबांना की व्हावी, ही आमची मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व शिवसेनेचे सर्वच आम्ही या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी आलो आहेत आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे सर्वांनी। दरम्यान या आरोपांबाबत सनबर्ड कंपनीचे संचालक रुपेश देशवरे यांना विचारलं असता आम्ही नियमानुसार टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता आणि आम्ही पात्र होतो म्हणूनच अधिकाऱ्यांनी आम्हाला काम दिल्याचं त्यांनी सांगितलं।
तसंच ज्यांना काही तक्रार असेल त्यांनी त्याची कार्यवाही करावी. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मी निविदा प्रक्रियेमध्ये नियमानुसार भाग घेतला होता आणि यानुसार मी कॉम्पिटिशन करून ते टेंडर आमच्या नावावर झालेलं आहे आणि निविदा प्रक्रियेमध्ये निविदा ज्यांनी केली अधिकारी त्यांनी मला पात्र ठरवलेलं आहे. तर याच्या ज्यांना असं वाटत असेल की आम्ही अपात्र आहोत किंवा काही हे केलेलं आहे तर त्यांनी त्या प्रकाराने कारवाई करावी आणि मीही कायदेशीर कारवाई करेन. अंबरनाथ पालिकेत प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आजवर अनेकदा झाले असून त्यामुळे खरोखरच या कामाचं ऑडिट करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ.